Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Ashok Gaikwad here. Friends, today we are going to learn remaining figures of speech. Be ready with your notebook and pen and write down it properly. Before starting the video, please subscribe my channel and press the bell icon. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उरलेली फिगर्स ऑफ स्पीच आपण बघणार आहोत. लेट्स बिगिन. हायपरबोल. हायपरबोल मीन्स अतिशयोक्ती अलंकार. When a statement is overstated or exaggerated for effect, the figure of speech is hyperbole. ज्या ठिकाणी अतिशयोक्तीने कल्पना किंवा विचार फुगवून मांडलेल्या असतात त्या ठिकाणी हायपरबोल अलंकार असते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव टोल्ड यू टू स्टॉप 1,000 times. नेक्स्ट वन इज that must have cost $1 billion. Here, the words or ideas are overstated or exaggerated to create emphasis and humor. तर या दोनही वाक्यामध्ये मांडलेले जे काही विचार आहेत त्यामध्ये आपल्याला अतिशयोक्ती दिसून येते. नेक्स्ट वन इज टॉटोलॉजी मीन्स पुनरुक्ती अलंकार. When two words or phrases in a sentence have the same meaning, the figure of speech is tautology. जेथे एकाच किंवा सारख्याच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरलेले असतील तेथे टॉटोलॉजी असते. म्हणजेच शब्द वेगळे असले तरी अर्थ मात्र एकच असतो. फॉर एक्झाम्पल, fallen cold and dead. Next one is his lips are pale and still. Here, different words of same meaning are used for the sake of force. तर या दोनही वाक्यामध्ये आपण बघतोय बघा की वापरलेले जे शब्द आहेत ते शब्द वेगवेगळे आहेत मात्र सारख्याच किंवा एकाच अर्थासाठी हे शब्द वापरलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पन. पन मीन्स श्लेष अलंकार. A pun is a figure of speech that plays with words that have multiple meanings or that plays with words that sound similar but mean different things. जेथे एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघत असतील तेथे पण मीन्स श्लेष अलंकार असतो. थोडक्यात एकच शब्द पण वेगवेगळ्या अर्थाने वापरून या ठिकाणी चमत्कृती निर्माण केली जाते. फॉर एक्झाम्पल, I grew so like my brother. Next example is the fox got taking me for him. In this sentence, fox means his parents or general people. Here, the same word is used for different meaning. या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थासाठी एकच शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज ओनोमॅटोपिया मीन्स ध्वनी अनुकरण. Onomatopoeia is the term for a word that sounds like what it is describing. ज्या ओळीमध्ये ध्वनी किंवा आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तेथे ओनोमॅटोपिया मीन्स ध्वनी अनुकरण हा अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, अ लिटल डक से क्वॅक क्वॅक. Next example is door closed with a bang. In these lines, the word show sound.
Next figure of speech is euphemism. Euphemism means शिष्टोक्ती अलंकार. Euphemism is a figure of speech which means an expression in which words are not used in their literal sense. म्हणजेच ज्या ओळीमध्ये दुःखद घटना असतील, कठोर अनुभव असतील, कटू अनुभव असतील, कटू घटना असतील, या सुखदायक पद्धतीने किंवा सौम्य शब्दात सांगितले जाते, तेथे युफेमिझम मीन्स शिष्टोक्ती अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅज पास्ड अवे. नेक्स्ट एक्झाम्पल इज हर ऑल स्माइल स्टॉप्ड टुगेदर. Here, the unpleasant idea of death is told in pleasant way. तर अशा प्रकारे हा शिष्टोक्ती अलंकार त्या ठिकाणी वापरला जातो. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज क्लायमॅक्स. क्लायमॅक्स मीन्स सारा अलंकार किंवा चढता क्रम असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. A climax is a figure of speech in which words, phrases or clauses are arranged in order of increasing importance. म्हणजेच ज्या ओळीमध्ये विचार किंवा घटना चढत्या क्रमाने लिहिलेल्या असतात, तेथे क्लायमॅक्स हा किंवा सारा अलंकार किंवा चढता क्रम त्या ठिकाणी असतो. फॉर एक्झाम्पल, बर्ड्स, ॲनिमल्स, मेन अँड एंजल्स ऑल वर्शिप गॉड. नेक्स्ट सेंटेन्स इज शी इज माय फ्रेंड, माय ॲडवायझर अँड माय इन्स्पिरेशन. हिअर आयडियाज आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी आलेल्या घटना किंवा विचार हे सर्व चढत्या क्रमाने लिहिलेले आपल्याला दिसून येतील. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज अँटी क्लायमॅक्स. याला आपण प्रतिसारा अलंकार किंवा उतरता क्रम असंही त्याला म्हणता येईल. अँटी क्लायमॅक्स रेफर टू अ फिगर ऑफ स्पीच इन विच स्टेटमेंट्स ग्रॅज्युअली डिसेंड इन ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स. म्हणजेच ज्या ओळीमध्ये विचार किंवा घटना उतरत्या क्रमाने लिहिलेल्या असतात, तेथे अँटी क्लायमॅक्स हा अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, ही लॉस्ट हिज फॅमिली, हिज कार, हिज सेल फोन. नेक्स्ट एक्झाम्पल इज angels, men and animals scared God. Here, ideas are arranged in descending order. या वाक्यामध्ये आपल्याला दिसेल बघा की विचार किंवा घटना या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज आयरनी. मीन्स उपरोधाभास किंवा त्याला अन्युक्ती अलंकार असं देखील म्हटलं जातं. आयरनी ऑकर्स व्हेन देअर इज अ मार्क्ड कॉन्ट्रास्ट बिटवीन व्हॉट इज सेड अँड व्हॉट इज मीन्ट और बिटवीन अपीअरन्स अँड रियालिटी. या अलंकाराचा वापर निंदात्मक किंवा उपरोधिक कथनामध्ये केला जातो. म्हणजेच बोलणाऱ्याने बोललेले वाक्य आणि त्या वाक्याचा वास्तविक अर्थ यामध्ये विसंगती असते. त्यातून एक दुसराच अर्थ त्या ठिकाणी दडलेला असतो. फॉर एक्झाम्पल, थँक्यू फॉर डिफिटिंग मी. नेक्स्ट एक्झाम्पल इज ही वॉज सो इंटेलिजंट दॅट ही कुड नॉट गेट एनी जॉब. Friends, in this sentence,
you can find that there is contrast between what is said and what is meant. Friends, in this way, we have completed figures of speech. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच कवितेमध्ये वापरले जाणारे विविध अलंकार याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली सर्व फिगर्स ऑफ स्पीच आपण वहीमध्ये व्यवस्थितरित्या चांगल्या हस्ताक्षरात आपण लिहून ठेवाल अशी मी अपेक्षा करतो. फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.